आज या ठिकाणी 1 तारखेला झालेल्या आपल्या भागाच्या आमदार आणि क्रीडा मंत्री बनसोडे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे सोशल मीडियावर ज्या घोषणा झाल्या आणि त्या घोषणेचं काहीतरी त्याला छेडछाड करून त्याचा अपप्रचार करण्यासाठी जे नेते होते, जे लोक पोलीस स्टेशनला गेले होते, त्यांना माझी एकच विनंती आहे की माननीय दिलीपराव साहेब, माननीय अमित भैया, माननीय धीरज भैया, त्यांच्यापेक्षा या उदगीरकरांना आपलं प्रेम जास्त आहे आणि उगं काहीतरी आम्ही त्यांच्या जवळचे आहोत, आपण खासदारकी जिंकलेली आहे, या परमापोटी जाऊन आणि बनसोडे साहेबाला काहीतरी करून पुढच्या इलेक्शनमध्ये बदनाम करावं हे षडयंत्र हे लोक करत आहेत. पण आपल्याला सर्वांना माहिती आहे मागच्या 5 वर्षामध्ये बनसोडे साहेबांनी विकासाची गंगा असेल, लोकाला बोलणं असेल, लोकाला भेटणं असेल, लोकांच्या सुखात असतील, लोकांच्या दुःखात असतील, ह्या सगळ्या गोष्टी बनसोडे साहेबांनी या ठिकाणी घडवून आणल्या आणि ते कधीही विरोधक समजले नाहीत. ज्यावेळेस अमित भैया वैद्यकीय शिक्षण मंत्री झाले आणि संजय बनसोडे साहेब मंत्री झाले, त्यावेळेस उमा चौकामध्ये असाच जल्लोष करून सनी आपण असंच केलेलं होतं आणि मी गाडीवर फुलं पडल्यात म्हणून थोडं साफ केलं हो, तर आपल्याच एका पत्रकार बंधूंनी की आम्ही गाडी साफ केलं म्हणून लिहिलेलं होतं. तीच संस्कृती अच्छा आमच्या संजय बनसोडे साहेबाच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम ठेवून या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांना ते देखवत नाही. आणि आत्ता आमच्या तालुका अध्यक्षाबद्दल बोलले, आमच्या नरगिरच्या सरपंचाबद्दल बोलले, जे कोणी आहेत मला सांगा तुम्ही त्यांची लायकी आहे का हो? अरे जो माणूस तालुका अध्यक्ष दवाखान्यामध्ये होता ते स्वतः आले, करोनाच्या काळामध्ये स्वतः गाडी केली, हैदराबादमध्ये स्वतः पैसे भरले, स्वतः त्यांचं बिल भरलं, त्यांच्याकडून आपण ही अपेक्षा बाळगायची? अरे बैमानीला बी काही मर्यादा राहते, किती बैमानी करावं? ठीक आहे, राजकारणाच्या जागी राजकारण राहू द्या, माझं सुधीर भाऊचं आज जमत नाही उद्या जमल, पाडणं येणं उभा टाकणं निवडणुका ह्या तर चलत राहतात, पण केवळ आणि केवळ त्यांचं तालुका अध्यक्षपद टिकावं, त्यांनी मार्केटमध्ये राहावं, त्यांनी कारखान्यावर राहावं, याच्या पोटी काही बोलावं बनसोडे साहेबाला मर्यादा पाहिजे. आणि हा जो दुसरा माणूस आहे खरं तर त्याचं पाप आम्ही केलेलं आहे. जो PM म्हणून होता बनसोडे साहेबाचं आम्हाला माहिती होतं, त्यांनी पहिलं वाटोळं केलं खंदाडे साहेबाचं, पुन्हा वाटोळं केलं भोसले साहेबाचं आणि आत्ता तेच पाप आम्ही केलेलं होतं आणि ते आम्हालाच भोगावं लागलं. आणि आत्ता मी खासदारचा PI म्हणून फिरलेला आहे, कदाचित त्याचं बी वाटोळं व्हायची वेळ असेल. हे सगळ्या पत्रकाराला आणि सगळ्या उदगीरच्या जाणकार मंडळीला माहिती आहे आणि त्यांना अधिकार नाही. जे तालुका अध्यक्ष आहेत, जे नरगिरचे सरपंच होते अपात्र झाल्यात, त्यांनी काय काय कुटाने केल्यात, बाजार समितीमध्ये 5 वर्ष मी होतो, ह्या सगळे कुटाने त्यांचेच आहेत. आम्हाला एक सांगायचं, बाजूला एक जाऊन करायचं, समोर बसा म्हणा त्यांना, मी बोलतो काय आहे ते, काय काय त्यांनी उद्योग केल्यात ते. आणि आज ज्याचं ज्यांच्याबरोबर जमत नव्हतं ते त्यांच्यासोबत आहेत आणि आम्ही बाजूला आहोत. म्हणून आपल्या सगळ्या पत्रकाराला विनंती आहे, ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला जाणकार आहे म्हणून आपण सुद्धा. आणि आत्ता आमच्या रोशन भाऊनं म्हणलं की काही लोकांवर गुन्हे दाखल झाले, त्याच्यात अर्धे झाले, जे सत्य आहे ते बाहेर येईल. हे तर मौर्य आहेत, खाली मेन माणसं तर वेगळे आहेत, बाजूला आहेत, त्याचा सुद्धा तपास लागून सनी ते सुद्धा त्या ठिकाणी आपले पोलीस बांधव ते नक्कीच करतील. आणि यापेक्षा जास्त काही बोलावं असं मला वाटत नाही. खरं तर आत्ता आमच्या कुठले तरी म्हणले की बाबा कुठं आपल्या त्या ह्याच्यापाशी रेल्वे स्टेशनला कुठंतरी झाडाचं काम केलं आहे, त्यानं लई जागी झाडाचे काम केलं आहे. राठोड साहेब होते तेव्हा आमच्या 45 कॉलनीमधून पाईपलाईन करून पाणी आणून दिलं, मार्केटमधून पूर्ण त्या शेतकी निवासचं टँकर उन्हाळ्यामध्ये नेऊन पाणी दिलं त्या झाडाला. अशा माणूस त्याला काय अधिकार आहे बोलायचं सांगा? आम्ही होतो, आम्ही सांगलो ना, ते पाप आम्हीच केलेलं आहे. असे बकुळ असतील जे समोर येतील ते भोगतील, म्हणून त्यांना नैतिक अधिकार नाही या ठिकाणी.
बोलायचा बनसोडे साहेबांना. मागच्या काळामध्ये नळदीच्या ग्रामपंचायतचा विषय काढला आणि त्याच्यामध्ये तुम्हीच सांगितलं हा माझा माणूस आहे, वेळोवेळी जाऊ द्या, तुम्हीच मध्यस्थी केली होती. आम्ही सोबत होतो बाजार समितीला, मी सभापती होतो, ते संचालक होते. आम्ही सांगितलं ना, पहिल्या गोष्टीचं सांगितलं, तुम्हाला वेगळं सांगायची काय गरज आहे. धन्यवाद. जानीबाई आजच्या या पत्रकार परिषदेनिमित्त गेल्या 1 तारखेला संजय भाऊ बनसोडे यांच्या सत्कारानिमित्त जे काही व्हिडिओ क्लिप झालेली आहे ती व्हिडिओ क्लिप ज्या भावनेने, ज्या उत्साहाने, ज्या जोशमध्ये कार्यकर्त्यांनी केलेली आहे, पण त्याचा चुकीचा विपर्याय प्रयास करून, खाडाखोड करून, काही चुकीची काही कार्यकर्त्यांनी माहिती देऊन त्याचं अर्थाचा अनर्थ, जी गोष्ट घडलीच नाही, जी गोष्ट झालीच नाही, जे बोललं नाही, विलासरावजी देशमुख, अमित देशमुख यांचे आदरणीय आदर्श आहे. भले आम्ही आज महायुतीत असलो, भाजपमध्ये असलो, पण ज्या बनसोडे साहेबांनी त्यांचाही आदर केला आहे. आदर म्हणजे एवढा आदर केला आहे की आपलं पहिलं नेतृत्व हे विलासराव देशमुखाला, शिवराज पाटलाला, त्याच्यानंतर शरद पवारांना, का मी मागच्या महायुतीच्या काळात पाहिलं आहे. त्या माणसाने आपल्या पाठीशी एकीकडे शरद पवारची फोटो तर दुसरीकडे विलासरावचे फोटो लावून त्यांचा आदर्श हे सांगतं. तसं त्या माणसाने एक वेगळा आदर्श एखाद्यालाही असं सांग म्हणावं की बनसोडे साहेबांनी एखाद्याला शिवा दिलाय गेल्या 5 वर्षात, 10 वर्षात, एखाद्याला वाकडं बोललंय, या त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी बोललंय ते तर सांगता आलं पाहिजे. जे कार्यकर्ते बोलणारे होते ते बाहेर आहेत, जे बोलणारे होते ते आज त्यांच्यापाशी जवळ होते, पण ते आज दूर आहेत. त्याच्यासाठी सांगायचं आहे, त्यांनी जे चुकीची माहिती दिली आहे, चुकीचं व्हिडिओ क्लिप केली आहे तयार, आता त्याची रितसर FIR पाडलेला आहे, त्याचा निष्पक्ष होईल. त्या दिवशी जर महायुतीचा जरी असला तरी काँग्रेसवाल्याला गरज नाही रोडवर यायची. मी स्वतः रोड रोखून पुन्हा विलासरावजीसाठी आमचे आदरणीय आहेत, अमितभाई आहेत, भले मतभेद असतील आमचे, ते आमचे नेते होते, यापूर्वी नेते होते, विलासरावजी नेते होते, ते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 40 वर्ष काम केले. काल येऊन सटरपटर त्यांनी काही केलं नाही, काही ऐके पदं बोलले, काही काम केलं नाही, पक्षासाठी केलं नाही, पक्षाला वाढवलं नाही, फक्त स्वतःचं पोट भरण्याचं काम केलं. त्यांनी बोलणं योग्य नाही. आम्हाला नुसतं माहिती आहे, ज्या दिवशी असं सिद्ध झालं त्यांनी सिद्ध करून दाखवा. सर्वप्रथम मी रोड काम करायचं तर तुम्ही करायचं तिकडेच गेला, आम्ही महायुतीकडं. भले महायुतीचा जरी कोणी असाल, अमितभाईबद्दल बोलला असलं, विलासरावबद्दल बोलला असलं, आम्ही स्वतः जबाबदारी घेऊन, आम्ही पुढाकार घेऊन आम्ही रस्ता रोखू आणि तीव्र निषेध करू. आणि चुकीची माहिती घेऊन चुकीचं प्रोपोगंडा करायचं काम, हे राजकारण करण्याचं काम चाललंय. बनसोडे साहेबाला बदनामी म्हणजे एवढा मोठा सत्कार या माणसाचा झाला, एवढा मोठा माणूस या आपल्या जिल्ह्यामध्ये वाढला आहे, याचं नाव मोठं होलं, आपण एवढं करलं आहे. त्या अमितभाईच्या जवळ कसं जाता येईल, त्यांच्या जवळ कसं राहता येईल, काय करून सिद्धी करता येईल. आम्ही
बनसोडेची अशी बदनामी केली, बनसोडे साहेबांची अशी आपल्याला दाखवता येईल, हे त्याच्या मागे षडयंत्र आहे, साधी गोष्ट आहे. त्यांची अवकाशसुद्धा नाही. त्यांनी ज्या गोष्टीवर चाललं आहे, आपल्या हातानं आपल्या नेत्याची बदनामी करणार आहे ते. हे असं करणं म्हणजे आपल्या नेत्याची आपण बदनामी केल्याने आहे. आपण असं बोलणं, आपण असं करणं, हे असलं दाखवणं म्हणजे अमित भैयाची बदनामी करणं आहे, विलासरावची बदनामी, आपल्या नेत्याची आपण बदनामी करणं आहे. हे परत एक वेळेस सांगतो की बनसोडे साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं. त्यांनी चांगलं काम केलं, त्यांचं वावा होणं हे न चांगलं वाटणं म्हणजे त्याच्या मागायला हे उद्देश आहे की त्यांची बदनामी करता येईल ना आपल्याला अमित भैयाच्या जवळ जाता येईल. आम्ही असं निषेध केलो, हे केलो, ते दाखवण्याचं आहे. आता 2 मिनिटं आपल्याला एक 4 ते 8 दिवसात कळलं कोण आहे त्याच्या पाठीशी. तुम्हाला सगळ्यालाही माहिती आहे, तुम्ही काय एवढ्या आनंदी आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे बनसोडे साहेब काय आहे, बनसोडे साहेब कसं वागतात, कसं बोलतात, कसं राहतात, एवढी सहनशीलता त्या माणसात. सहनशीलता कालची तुम्ही काल घ्या ना, कालची जयंती, विलासरावाच्या जयंतीला स्वतः न बोलवता स्वतः हजर राहिले. काल गेल्या महिन्यातल्या स्वतः आपण होऊन हजर राहिले, त्यांना कोणी बोलवलं. ह्याच्या पूर्वीच्या वेळेस पुण्यतिथीला स्वतः हजर राहिलेले. हे सांगण्याचं माझं त्या माणसाचा मनाचा मोठेपणा आहे, विचाराचा मोठेपणा आहे. कुठलंही असं कुणी विरोधकाचा शब्द पडून विरोधकाला विरोध म्हणून बोललेला नाही. आणि जे बावनकुळे हे म्हणजे कालचे बोलला कालपर्यंत यांच्या जर क्लिप ऐकल्या गेल्या 1 वर्षाखाली 2 वर्षाखालच्या जर क्लिप ऐकल्या, बेबीच्या डेटापासून तारीफ करण्यावर होते. कोट्यावधी रुपये स्वतःचं साधून घेतल्यावर आता हे दुसरं बोलणं आहे. तुम्हाला नैतिकता, तुमची अवकाश नाही तर तुम्ही जास्त बोलायला लागला. तुम्ही ते तो महाराष्ट्र शासन आहे, कॅबिनेट मंत्री आहे. माझा असेल या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचा कॅबिनेट मंत्री आहे. तो एका दोघाचा नाही, या उदगीरपुरता नाही, या जिल्ह्यापुरता नाही, महाराष्ट्रातल्या 15-16 कोटी लोकांचं त्यांचं नेतृत्व करणारं ते महाराष्ट्र शासन आहे. त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे प्रत्येक माणसाचं स्वाभिमान दुखवणं आहे. त्याच्यासाठी परत एक वेळेस असं आपल्या नेत्याची, आपल्या पक्षाची बदनामी करणं हे आपल्या पक्षाच्या लोकांकडून चालू आहे. काँग्रेसच्या लोकांनीच सांगलं. मी त्या पक्षाचा रिसर कालपर्यंत 2 महिन्यापूर्वीपर्यंत त्याचं नेतृत्व केलेलं आहे. त्याच्यामुळं त्या पक्षाची बदनामी होणं मी मला मान्य नाही, त्या नेत्याची बदनामी होणं मला मान्य नाही. आणि ते जर झालं असलं तर मी पहिला राहील, तुम्ही तिकडेच राहिला तर पहिलं आम्ही सगळे महायुतीचे घेऊ आम्ही पुढाकार. आज जाहीरपणे सांगतो. परत इकडे झालेली जे बदनामी आहे हे चुकीचं केलेलं आहे. दुधात दूध आणि पाणी होईल. अवघ्या 4 दिवसात 8 दिवसात FIR फाटलेला आहे. पोलीस करते, चौकशी चालू आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जावं. लोकांमध्ये बनसोडे साहेबाबद्दल गैरसमज होऊ नये, त्याच्याबद्दल लोकांपर्यंत चुकीचा अफवा पसरून बदनामी झालेल्या लोकांना माहीत नसते. खेड्यातल्या लोकांना माहीत नाही, शहरातल्या लोकांना माहीत नाही. चुकीची अफवा पसरण्याचं काम या माध्यमातून चालू आहे. एवढंच या प्रसंगी बोलतो. परत एक वेळेस आपल्या सर्वांचे आभार मानून मी इथंच थांबतो.